नमस्कार मंडळी, आपलं स्वागत करतो. मी पंढरनाथ ठोंबरे. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुणे येथील स्वारगेट भागामध्ये असलेल्या एका बसस्टँडवर कालच एक 26 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना घडली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. त्यामुळे ही जी महामंडळाची बस आहे ती शिवशाही बस होती आणि त्यामुळे असं मला एक सुचवावं असं वाटतं देवाभाऊंना, आपले जे राज्याचे गृहमंत्री आहेत, एखाद्या गजबजलेल्या ठिकाणी आणि एखाद्या शिवशाही बसमध्ये एका महिलेवर असा अत्याचार होतो, बलात्कार होतो, तर तुमची हीच का ती लोकशाही जी महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्ही सत्ता चालवता आणि त्या महाराष्ट्रामध्ये असे दररोजच्या घटना घडत आहेत. बलात्कार, खून, दरोडे या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते आणि देवेंद्र फडणवीस हे गेल्या 10 वर्षामध्ये लगातार 7.5 ते 8 वर्ष गृहमंत्री असताना या घटना थांबायला तयार नाही आणि देवेंद्र फडणवीस हे स्वतःही गृहमंत्रीपद सोडायला तयार नाही. आणि ह्या घटना न थांबण्याचं कारण म्हणजे पोलीस यंत्रणा ही निष्क्रिय आहे आणि या पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मस्साजोगमध्ये ही एक घटना घडली. भर दिवसा अतिशय क्रूरपणे एका उत्कृष्ट आदर्श अशा सरपंचाची हत्या करण्यात आली. यामध्ये ही पोलिसाचा हलगर्जीपणा, पोलीस यंत्रणेचा हलगर्जीपणा, गृह खात्याचा हलगर्जीपणा आपल्याला अद्यापही पाहावयास मिळतो. ती घटना ताजी असतानाच परभणी येथे एक घटना घडली, ज्याचा त्या युवकाचा मृत्यू हा पोलीस ठाण्यामध्ये कैदेत असताना झाला. ही सर्व बाब गृह खातं आणि पोलीस यंत्रणेवर आपल्याला प्रश्नचिन्ह निर्माण करणारं दिसतंय. नुकतीच आता ही घटना घडली, जी पुणे ही सांस्कृतिक राजकारणी विद्येचं माहेरघर म्हणून ओळखली जाते. सर्व महाराष्ट्रातून येथे मोठ्या प्रमाणावर मुलं हे शिक्षणासाठी जात असतात, आपलं करिअर घडवण्यासाठी जात असतात आणि या महिला मुलीची अशी घटना घडणं हे देवाभाऊंच्या लोकशाहीमध्ये लज्जास्पद असं म्हणता येईल. आणि या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे आणि पुन्हा महाराष्ट्रातील पालकाला, एका बापाला आपली मुलगी पुन्हा या पुण्यामध्ये शिक्षणासाठी पाठवायची नाही असा एक प्रश्न, असा एक सवाल उपस्थित होऊ शकतो. कारण पुणे हे एक सांस्कृतिक राजधानी असताना येथे महिला एवढ्या प्रमाणात असुरक्षित असू शकतात अशी कोणी कल्पनाही करू शकत नाही. अशी ही घटना घडलेली आहे. सकाळी 5 वाजता एका मुलीला, 26 वर्षाच्या मुलीला, मीच बसचा वाहक आहे असं भासून तिचा ताई असं तिला म्हणून त्या महिलेला एका लोकशाही बसमध्ये घेऊन जातो आणि हीच बस तुला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी ही बस जाते असं म्हणत या गजबजलेल्या ठिकाणी एक आरोपी दत्तात्रय गाडे, ज्याचं नाव आहे, तो याच पुणे भागातील सराईत गुन्हेगार आहे. आणि या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी मुकाट का सोडलं? अशा सराईत गुन्हेगार सर्रास ठिकठिकाणी फिरत असताना पोलीस यंत्रणा नेमकी काय करते, देवाभाऊचं गृह खातं काय करतंय, असा एक संतप्त सवाल आता जनता उपस्थित करू लागली आहे. आणि या 2 प्रकरणामध्ये देवाभाऊने राजीनामा का देऊ नये असा एक प्रश्न उपस्थित होतो. आणि हे सर्व घडत असताना या महिलेवर, या युवतीवर बलात्कार झाला. त्या महिलेवर बलात्कार होत असताना पोलीस यंत्रणा झोपली होती का? या भागातील जे एस टी महामंडळाचे कर्मचारी, अधिकारी आहेत ते झोपले होते का?
आणि दुसरी एक घृणास्पद बाब, लज्जास्पद बाब म्हणजे येथे हे प्रकरण, असे अनेक प्रकरण या बस स्टँडवर घडतायत का असा एक संशय येथील परिस्थितीवरून दिसून येतो. कारण या भागाची चौकशी केली असता, पाहणी केली असता येथे अनेक महिलांच्या साड्या, अंतर्वस्त्र या ठिकाणी आढळून आले आणि अशा अनेक घटना या भागात घडल्या का, ते प्रकरण समोर आले नाहीत का, असाही एक सवाल यामुळे उपस्थित होतोय. आता या दत्तात्रय गोरडे, दत्तात्रय या आरोपीला पकडण्यासाठी गेल्या 50 तासातही जो दत्तात्रय गाडे नावाचा या तरुणीवर अत्याचार करणारा जो आरोपी आहे, गेले 50 तास उलटूनही पोलिसाला अद्यापही या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात यश आलेलं नाही. सर्व कुंडली पोलीस यंत्रणेकडे या आरोपीची आहे, तरीही पोलीस यंत्रणा या व्यक्तीला पकडण्यात अपयशी ठरलेली आहे. त्यामुळे जनतेमध्ये जो संतप्त सवाल उपस्थित केला जातोय आणि अनेक लोक आक्रमक होत येथे स्वारगेट येथे आंदोलनही करत आहेत. काल उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांनीही येथे आंदोलन करत बस स्टँडच्या काही काचा फोडल्याच्याही बातम्या आहेत आणि आजही पवारांच्या राष्ट्रवादीने येथे मोठं आंदोलन केलं. आरोपीला अटक करा, आरोपीला फाशी द्या, अशा प्रकारची मागणी या प्रकरणामध्ये झालेली आहे. दुसरीकडे ही आंदोलने आणि जनता आक्रमक झालेली असतानाच सत्ताधाऱ्याकडून मात्र या प्रकरणाचं राजकारण केलं जातंय, असा एक लज्जास्पद आरोप केला जातोय. त्यामुळे देवाभाऊ जे राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांनी तात्काळ या प्रकरणामध्ये चौकशी करून तात्काळ आरोपीला अटक कसं होईल, पोलीस यंत्रणा कशी कामाला लावता येईल याकडे आपलं लक्ष वेधलं पाहिजे आणि या घटना अशा घडू नयेत यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम कशी करता येईल, पोलीस कसे सतर्क राहतील यासाठी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काम करणं गरजेचं आहे. कारण या घटनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वाढत आहे. यापूर्वीही अनेक महिलांवर असे अत्याचार झालेले आहेत, मुलीवर असे अत्याचार झालेले आहेत. जोपर्यंत आरोपींना मोठी जरब बसत नाही तोपर्यंत अशा घटना घडतील आणि देवाभाऊ कधी जागे होतील असा एक संतप्त सवाल उपस्थित होतो. दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये या घटना घडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं जे एस.टी. मंडळाचं जे विभाग आहे तोही झोपेत होता का, असा एक सवाल या प्रकरणात उपस्थित होतो. सर्व जे राज्यामध्ये एस.टी. महामंडळाचे कार्यालय आहेत आणि ज्या ठिकाणी बस डेपो आहेत त्या असुरक्षित अशा आढळून आल्या आणि याकडे लक्ष देण्यासाठीही या महामंडळातील अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना वेळ नसतो. अनेक तास येथे बस उभ्या असतात, त्या बंद आहेत का, व्यवस्थित त्यांचे दरवाजे बंद आहेत का याकडे लक्ष न देता खुलेआम या बस उभ्या असतात, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं, दरवाजे उघडे असतात आणि त्यामध्ये आणखीन काय काय घटना यापूर्वी घडलेल्या आहेत आणि त्या समोर आलेल्या नाहीत का, असाही एक सवाल उपस्थित होतो. आता या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्रीसुद्धा त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलीस यंत्रणा महाराष्ट्रामध्ये कशी सतर्क आणि सक्रिय राहील यासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे. अन्यथा अशा घटना, असुरक्षित महिला, तुम्ही ज्या महिलांना लाडकी बहीण म्हणता आणि 1,500ची ओवाळणी देता, ही जरी ही महत्त्वाची बाब तुम्ही निवडणुकीसाठी केली असली तरी महिला ह्या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आहे का, असा एक प्रश्न आता जनता उपस्थित करू लागली आहे. 1,500 घेऊन अशा महिला जर असुरक्षित होत असल्या तर त्याचा
काय उपयोग आहे असाही एक संताप महिला वर्गाकडून उपस्थित केला जातोय। तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा। आपले देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत। मुख्यमंत्री असताना ते गृहमंत्री पदाचा जो कारभार आहे ते योग्य पद्धतीने सांभाळण्यास निष्क्रिय ठरतायत का? ते जबाबदार म्हणून गृहमंत्री म्हणून आपली जी कार्यकाळ आहे तो पार पाडतायत का? त्यामध्ये त्यांना लक्ष देण्यासाठी वेळ आहे का? तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा। अन्यथा देवेंद्र फडणवीस यांनी गृह खातं हे एखाद्या सक्षम मंत्र्याकडे देऊन गृह खातं आणि पोलीस यंत्रणा कशी सक्रिय करता येईल महाराष्ट्रामध्ये याकडे आगामी काळात लक्ष देण्याची गरज आहे, असं एक ठामपणे मी सांगतो। आपली ही प्रतिक्रिया नक्की कळवा। महाराष्ट्रात देवाभाऊच्या या लोकशाहीत नेमकी काय घडतं? हीच का तुमची ही लज्जास्पद लोकशाही असाही एक प्रश्न पडतो। तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा। आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा। धन्यवाद। थांबतो।